नाशिक कंपनीमधल्या धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणामध्ये एक महत्त्वाची बातमी महिला आयोगासमोर ढसाढसा रडलेल्या आहेत. तर कॅन्सरग्रस्त बापाच्या उपचारासाठी हे सगळं सहन केल्याची प्रतिक्रिया दिली आहे. केमोथेरपीच्या पैशांसाठी नोकरी सोडली नाही अशी महिलेनं एका प्रतिक्रिया दिलेली. अर्धांगवायूनं वडील अंथरुणावरीत आणि त्यामुळे एक महिला बळी पडल्या असल्याचं सांगितलं. गरिबी आणि हतबलतेचा निर्दयीपणे गैरफायदा घेतला गेल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तर पीडितांबरोबर गोपनीय संवाद आयोगानं साधला आणि त्यावेळी काही महिलांच्या अशा प्रकारे प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या नाशिकमधून आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. योगेश, आपण पाहिलं आयोगाबरोबर महिला जेव्हा व्यक्त होत होत्या त्यावेळी त्यांनी त्यांचं दुःख सांगितलं आणि काय नेमकं सगळं त्यांच्याबरोबर होत होतं. तर काही गोष्टींसाठी त्यांनी हे सगळं सहन केल्याचं म्हणाल्यात. ढसाढसा रडल्याचं या महिला कळतात. काय नेमकं या संदर्भात? महिला आयोगाच्या अधिकारी ज्यावेळेस पीडितांचं मुलाखती घेत होत्या, पीडितांनी जे काही तक्रारी केल्या होत्या त्याबद्दलची माहिती घेत होत्या, त्यावेळेस त्या ढसाढसा रडल्याचं समोर आलेलं आहे. यातल्या 2 मुली प्रचंड मानसिक तणावाखाली होत्या. त्यांच्या घरामध्ये त्यांच्या वडिलांचा आजारपण हा प्रमुख त्यांचा हर्डल होता. म्हणजे त्या एकीच्या वडिलांना कॅन्सर झालेला होता, तिला केमोथेरपी करायची होती आणि त्यासाठी तिला कंपनीचं पगार हा आवश्यक होता. त्यामुळे ती हा सगळा जो काही अत्याचार होता हा ती सहन करत होती. तर दुसऱ्या बाजूला एका मुलीच्या वडिलांना अर्धांगवायू होता आणि त्या अर्धांगवायू असल्यामुळे ती कुणालाही काही बोलू शकत नव्हती आणि तिच्या घरची परिस्थिती पाहून तिचं धर्मांतरण करण्यात आरोपींना यश आलं असं समोर दिसून आलंय. त्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर गरिबी, एकूण आर्थिक परिस्थिती आणि जे काही प्रोफाईलमध्ये लिहिलं जातं नोकरी मिळवताना त्या डेटाचा संपूर्ण वापर करत आरोपींनी महिलांवर जाळं विणल्याचं समोर येत आहे. अनेक महिलांना अत्याचार, शारीरिक, मानसिक पद्धतीचं शोषण हे या ठिकाणी करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे. ठीक. योगेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. योगेश खरे आमचे प्रतिनिधी नाशिकमधून आपल्याबरोबर होते.